नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा धर्मदाय आयुक्तालय मार्फत 2025 ची ही जी काय भरती आता आलेली आहे, बघा ही सारखी भरती येत नाही, तुरळक वेळेसच ही भरती या ठिकाणी येत असते। तर या भरतीमध्ये महिलांसाठी एक सर्वोत्तम पोस्ट निरीक्षक पदाची पोस्ट या ठिकाणी आहे। बघा आता हे जे काही सेशन आहे, हा जो व्हिडिओ आहे हा महिलांसाठी एक कशा पद्धतीने चांगल्या प्रकारची पोस्ट आहे आणि याच्यावरती एक सविस्तर विश्लेषण म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे। धर्मदाय आयुक्तालयामार्फत जी काही भरती आली ही महिलांसाठी एक सुवर्ण संधी मानण्यात येते आणि त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतो। का महिलांसाठी ही ड्रीम पोस्ट असू शकते, सगळे कार्यपद्धती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असू शकते। काय कार्य आहेत धर्मदाय आयुक्तालयामध्ये निरीक्षक पदासाठी, त्यांच्या जबाबदारी काय आहेत, त्यानंतर अधिकार काय आहेत, महिलांसाठी वयोमर्यादा काय आहे, परीक्षा शुल्क काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रवर्गणी आहे महिलांसाठी जे काही आरक्षण आहे त्यासाठी या निरीक्षक पदाच्या किती जागा येतात, ही सुवर्ण संधी का आहे याचं विश्लेषण स्पष्टीकरण या ठिकाणी देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माता भगिनींना, आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी पुढे जातो। विद्यार्थी मित्रांनो, जी काही धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 आलेली आहे याचा हुबेहूब सिलेबस ही जी काही परीक्षा टीसीएस घेणार आहे आणि टीसीएस पॅटर्न नुसार ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। बघा फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आहे आणि या बॅचचं वैशिष्ट्य आहे अनलिमिटेड वॉचशीट आहे। तुम्ही वर्षभर कितीही वेळा ते व्हिडिओ बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, टीसीएस पॅटर्न फॉलो केलेली ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आणि जो काही धर्मदाय आयुक्तालयाने जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस फॉलो केलेला आहे। मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य असेल आणि बौद्धिक मापन चाचणी असेल, यावरती ही बॅच आहे। आणि अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचा अभ्यासाची पडताळणी करण्यासाठी 100+ टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। तुम्ही टेस्ट सोडवा आणि परिपूर्ण व्हा। विद्यार्थी मित्रांनो, नामवंत आणि तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली टीसीएस पॅटर्न फुल फोकस केलेली ही बॅच या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांसाठी देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या संधीचं सोनं करा। आम्हाला तुम्हाला जर काही या बॅच बद्दल अडचणी असेल, तुमची जर काही शंका असेल तर बघा 9226 01 81 81 या नंबरवरती संपर्क साधून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या। विद्यार्थी मित्रांनो, मिळालेल्या संधीचं सोनं करावं असं मला वाटतं, म्हणून तुम्हाला ही बॅच या ठिकाणी 1 वर्षाची व्हॅलिडिटी करता आपण देत आहोत। मित्रांनो, ही बॅच घ्या आणि अभ्यासाला लागा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही ही निरीक्षक पदाची बॅच आहे मी महिलांसाठी सुवर्ण संधी का मानतोय, तर बघा तुम्ही हा बारकाईने व्हिडिओ बघून घ्या। मुख्य जबाबदारी काय आहेत निरीक्षक पदाच्या त्याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही बॅच आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देतो। निरीक्षक हे धर्मदाय आयुक्तालयाचे फील्ड ऑफिसर म्हणून समजले जातात। त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या असतात, काय असतात, ट्रस्टची तपासणी, जे काय आपले ट्रस्ट असतात, धर्मदाय चे ट्रस्ट असतात, त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था असतील, विद्यार्थी मित्रांनो मंदिरं असतील, मंदिराचं जे काही ट्रस्ट असतात ते असेल किंवा आश्रमशाळा वगैरे हे जे काही ट्रस्ट असतात ते ट्रस्टची नोंदणी करून नियमित किंवा विशेष निरीक्षण करण्याचं काम त्यांचं असतं। त्यानंतर खात्यांची पडताळणी, ट्रस्टचे आर्थिक हिशोब, खर्च आणि उत्पन्न तपासण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। गैरव्यवहार तपासणी करण्याचं काम, निधीचा अपव्यय व्यवस्थांमध्ये वादविवाद होतो का, गैरव्यवहार होतो का, ती चौकशी करून त्याचा अहवाल तयार करून वरती पाठवण्याचं काम हे निरीक्षकाचं असतं। तक्रार आलेली असती, सामान्य नागरिक तक्रार करतात, त्या तक्रारीचं निरीक्षण करण्याचं, चौकशी करण्याचं काम, हिशोब सादर करायला लावणे ट्रस्टला, त्यांचा वार्षिक जो काही हिशोब असेल तो हिशोब सादर करायला लावण्याचं काम यामार्फत होतं। अहवाल तयार करण्याचं काम, सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना वेळोवेळी सविस्तर अहवाल या ट्रस्ट बाबत जे काही धर्मदायी ट्रस्ट असतात त्यांचा अहवाल सादर करण्याचं काम हे निरीक्षकाचं असतं। त्यानंतर नवीन ट्रस्ट आहे त्याची माहिती गोळा करण्याचं काम, जे काही नवीन ट्रस्टची नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणी ते ट्रस्ट व्यवस्थित आहे का, त्याची कशा पद्धतीने रचना आहे, हिशोब कसे ठेवले जातात, त्याला मार्गदर्शक सूचना करण्याचं काम या ठिकाणी निरीक्षकाचं असतं, म्हणून त्याला फील्ड ऑफिसर समजलेले। काय जास्त अवघड काम नाही। बघा जे शासनाचे नियम घालून दिलेले असतात ते नियम त्या ट्रस्टला समजावून सांगणे आणि त्या पद्धतीने त्यांचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे की नाही हे पाहण्याचं काम या ठिकाणी हे निरीक्षकाचं असतं। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी ही सुवर्ण संधी मानली जाते का, तर तुम्हाला जास्त असं वर्कलोड नाही, महत्वाचं ज्यावेळेस चौकशी करावी लागेल, ज्यावेळेस हिशोब अहवाल तयार करावे लागतील तेवढंच काम या ठिकाणी दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा
जी काय पदोन्नती होती निरीक्षक पदावरून तुम्हाला जी पदोन्नती आहे ती बघा सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून तुमची पदोन्नती होते, त्यानंतर उपधर्मदाय आयुक्त आणि धर्मदाय आयुक्त अशा पद्धतीने तुमचे क्वालिफिकेशन नुसार या ठिकाणी बढती होतच जाते। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षक हे धर्मदाय आयुक्तालयातील जनतेशी थेट संपर्क असणारे अधिकारी असतात आणि तेच प्रत्यक्ष पाहणी करून ट्रस्टचे कामकाज नीट चालत आहे का नाही याची खात्री करतात आणि तेच अहवाल त्या ठिकाणी वरती पाठवतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, जी काय आता जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये निरीक्षक जी काय पद आहेत निरीक्षक पदाचे S8चं वेतन आहे बघा 35,400 ते 1,12,400 पर्यंत। जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो सगळी कटिंग होऊन महिन्याला 50 ते 55,000 रुपयापर्यंतचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी पर मंथली मिळणार आहे। बघा त्याच्या निरीक्षक पदाचे 121 जागा आहेत, एक सुवर्ण संधी आहे आणि 121 जागेचं प्रवर्गणी आहे, कसं आरक्षण आहे, महिलांसाठी किती जागा आहेत त्याचंही आपण थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईन तुम्हाला जो काय अर्ज करायचा आहे तो अर्ज वेळ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही तारीख आहे ती 11 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे, परंतु 3 ऑक्टोबर पर्यंत त्याची मुदत आहे। 3 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या। तुम्ही 3 ऑक्टोबर पर्यंत शेवटची डेडलाईन समजा आणि त्याच्या आत तुम्ही फॉर्म भरून घ्या। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जो काय परीक्षा शुल्क भरायचे ती सुद्धा 3 ऑक्टोबर पर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आहे आणि परीक्षेची तारीख जी काय आहे ती तारीख तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावरती कळेलच, परंतु ही नवीन आम्ही अपडेट घेऊन येत असतो। आमचा चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षेची तारीख आल्यानंतर आम्ही तुरंत तुमच्यापर्यंत कमी वेळेमध्ये लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू। बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काय परीक्षा आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यास आता तातडीने तुम्ही जर अजूनही चालू केलं नसेल तर चालू करा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे। जर तुम्हाला फॉर्म भरताना काय अडचण आलीच तर त्यांचा नंबर आहे बघा 7996045888 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। बघा त्यानंतर परीक्षा शुल्क आहे ओपन वर्गासाठी 1,000 रुपये आहे, ओपन साठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे। त्यानंतर ओपन सोडून इतर प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारलं जाणार आहे। तुम्ही परीक्षा शुल्क ते भरा। माजी सैनिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी यासाठी परीक्षा शुल्क माफ आहे, ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरायचं ही सगळ्यात महत्त्वाची माहिती असू द्या। बघा त्यानंतर आता प्रवर्गणी आहे, तुम्हाला मी महिलांसाठी जी काय आरक्षित जागा आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो थोडक्यात। हो का, बघा विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षक जे पद आहे त्याची 121 पदे आहेत आणि त्यामध्ये बघा जी काही अर्हता आहे ती पहिल्यांदा अर्हता सांगतो। उमेदवारांनी पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट झालेलं आहे अशा महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे, अशी महिला या ठिकाणी अर्ज करू शकता। महिला असेल, मुली असतील किंवा त्या महिला आरक्षणामध्ये तुम्हाला अर्ज भरता येईल। बघा आता याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी बघा महिलांसाठी 4 जागा आहेत आणि सर्वसाधारण 4 जागा आहेत, म्हणजे अनुसूचित जातीसाठी एकूण 13 जागापैकी 8 जागेवरती महिलांना या ठिकाणी संधी मिळणार आहे। त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी 2 आणि सर्वसाधारण 3 अशी 5 जागांसाठी या ठिकाणी आरक्षण आहे। विमुक्त जाती अ मध्ये 1 जागा आहे आणि सर्वसाधारणला 2 जागा आहेत। विमुक्त जाती ब मध्ये 1 जागा महिलांसाठी, सर्वसाधारणला 2 आहेत। भटक्या जमातीसाठी 1 जागा आहे महिलांसाठी आरक्षित आणि सर्वसाधारणला 2 आहेत। त्यानंतर भटकी जमाती ड साठी 1 जागा महिलांना आहे, त्यानंतर 1 जागा सर्वसाधारण। इतर ओबीसी साठी 5 जागा महिलांसाठी आहेत, सर्वसाधारण 6 आहेत। 6 आणि 5 11 जागांसाठी महिला या ठिकाणी पात्र आहेत। विमा प्र साठी बघा 1 जागा आहे आणि सर्वसाधारणला 1 आहे, अशा 2 जागा आहेत। सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी बघा 4 जागा आहेत आणि सर्वसाधारण 6 आहेत, म्हणजे 10 जागेसाठी बघा याच्यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल। आर्थिक दृष्ट्या दुर्बलसाठी 5 जागा महिलांसाठी आहेत, सर्वसाधारणला 5 आहेत, अशा 10 जागांसाठी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। बघा एकूण आरक्षित पदे आहेत 32, त्यापैकी 25 जागा सर्वसाधारण, एकूण आरक्षित पदे 84 आहेत, परंतु सर्वसाधारण 32 आणि महिला आरक्षण 25 असे मिळून महिलांसाठी बघा 7 आणि 5 जवळजवळ 57 जागा या ठिकाणी महिला आरक्षणाला तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात। त्यानंतर आरक्षित मध्ये 37 आहेत, म्हणजे ओपन मध्ये 11 आणि सर्वसाधारण 11 असे 22 जागांसाठी महिलांसाठी या ठिकाणी तुम्हाला जागा मिळतील। कॉम्पिटिशन 22 जागांचं असेल, असे 121 जागा आहेत महिलांसाठी 36 आणि सर्वसाधारणसाठी 43। बघा आता विद्यार्थी मित्रांनो,
अशा पद्धतीने महिलांसाठी खूप जागा आहेत, या संधीचा फायदा महिलांनी घेतला पाहिजे। आता तुम्हाला मी अर्थही सांगितले, फक्त डिग्री ग्रॅज्युएट झालेलं असावं एवढीच अट या ठिकाणी आहे। त्यानंतर वयोमर्यादा बघून घ्या, बघा वयोमर्यादा गट प्रवर्ग म्हणजे निरीक्षकसाठी 3 ऑक्टोबर 2025 ला तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं। बघा त्याच्यासाठी ओपनसाठी 38 आहे, मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल त्यांच्यासाठी 43 वयोमर्यादा आहे। बघा त्यानंतर खेळाडूंसाठी 43 आहे खेळाडूंसाठी, आणि माजी सैनिकसाठी 3 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा भेटेल, एक्स्ट्रा 43 आणि 3 बघा 45 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला माजी सैनिकांसाठी असेल, आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वयापर्यंत तुम्हाला शिथिलता देण्यात आलेली आहे। लक्षात असू द्या, 18 वर्ष ओपन साठी कमीत कमी प्रत्येक उमेदवाराचं फॉर्म भरणाऱ्याचं 18 वर्ष वय असावं, ओपन साठी 38 आणि इतर साठी बघा 43 पर्यंत आहे। बघा त्यानंतर जो काही सिलेबस आहे, सिलेबस बघून घ्या, मराठी आहे, इंग्रजी आहे, बुद्धिमापन चाचणी आहे। लक्षात असू द्या, त्याचं पण मराठीमध्ये काय काय येणार आहे त्याचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे। सविस्तर तुम्ही सिलेबस पीडीएफ मध्ये बघून घ्या, बघा तुम्हाला सविस्तर सिलेबस समजून येईल। सामान्यांमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे। बघा त्यानंतर सामान्य विज्ञान आहे आणि चालू घडामोडी आहे, यावरती तुम्हाला प्रश्न येतील। त्यानंतर फक्त रिझनिंग टेस्ट आहे, रिझनिंग टेस्ट मध्ये पण त्यांनी 10-12 पॉईंट दिलेत, त्यावरती या ठिकाणी सिलेबस आपण जी बॅच अनाउन्स केली त्याच्यामध्ये हा सर्व सिलेबस या ठिकाणी टीसीएस पॅटर्नचा फोकस करून या ठिकाणी सेट केलेला आहे। ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, 999 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला देत आहोत। महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं, म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे। बघा अशा पद्धतीनं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक सुवर्ण संधी ही आपण मान्य देते आणि महिलांसाठी, म्हणूनच हा व्हिडिओ खास आपल्या बंधू भगिनींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ घेतलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला अशा आपल्या इतर आपल्या माता भगिनी असतील अशांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। खूप छान पोस्ट आहे। सगळ्यात महत्त्वाचं, तुमची बदली होत असताना ही बदली ज्या प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी या धर्मदाय आयुक्तालयाचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी निरीक्षक पद हे असतं प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी। तुम्हाला हव्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नंतर बदली करून घेऊ शकता। आपल्या गावाजवळचा जो काही जिल्हा असेल अशा ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची एक सुवर्ण संधी आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक आवाहन करतो की या करता जितक्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा, आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर पात्र महिला या ठिकाणी त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्तालयाचा अर्ज करतील। चला मी या ठिकाणी थांबतो, भेटूया नवीन अपडेट मध्ये, नोटिफिकेशन मध्ये। तुर्तास धन्यवाद।